काल पाणी आलं 7 दिवसांनी, मग हे असं सगळं भरून ठेवलेलं आहे छानपैकी, मस्तपैकी, छान 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 भरपूर काम झालेलं आहे काल. आणि आज बाग दाखवते, गडबडीत दाखवते बरं का, कारण तुम्ही आता बघितलं किती 15 दिवसात किती वाढली बघा, ही प्रचंड वाढली. आता कधी कटिंग करायचं, कसं करायचं काय कळे ना मला. हे बघा किती वाढली आहे बाग. हे बघा, हे सगळं गुलाबी गुलाबी आहे ना किती सुंदर दिसतंय. जणू काही आपल्याला वाटतंय की ते गुलाबच आहे, पण नाही, सुंदर दिसतंय. हे समोरच्या काकांचं नारळाचं झाड. आता हे बघा, हे सगळं खाली किती, हा आपला मदनबाण बरं का. आता मदनबाणला एक पण फूल नाही. हे बघा, मोगऱ्याला एक पण फूल नाही. खाली सगळी झाडं 15 दिवसात किती वाढली बघा. आणि हा पालापाचोळा कचरा आम्ही अजिबात काढत नाही बरं का. हे खत होतं, स्वच्छ नाही करायचं हे. पण हे जे आहे ना, हे अतिशय खराब म्हणजे फारच डेंजर झाड आहे. घाणेरी म्हणतात त्याला. हे बघा, ह्या घाणेरीचे काटे असे हातात बसतात, बोचतात, 10-10, 15-15 जातात. हे बघा, ह्याच्यावरती काटे असतात, पानावरती. अतिशय घाणेरडी ही वनस्पती घाणेरी. तर हे असं आता सगळं पाला पडलेला आहे ना, हा आता मी काल इकडचं सगळं कटिंग जरा केलं आहे. तर इतकं भरलं होतं. आणि हे कटिंग केल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे ही एक अशी कळी आलेली आहे ब्रह्मकमळाला. आता रोज थोडं थोडं करून जरा काढीन. गेले आठवडाभर पूर्ण मी आजारी होते. म्हणजे मी गॅसजवळ जाऊन गॅससुद्धा लावू शकले नाही, लायटरसुद्धा हातात धरू शकले नाही. एवढा प्रचंड विकनेस होता. म्हणजे 2 पावलंसुद्धा चालू शकत नव्हते. सलाईन लावलं, सगळं केलं, औषधं भरपूर सारी घेतली आणि बाहेर आलं होतं अर्थातच ते, पण इलाज नाही त्याला. तर ही सगळी बरोबर 8 दिवस आजारपण झालं. नशिबाने त्यावेळेला नेमक्या आमच्या मेसवाल्या मावशी आल्या गावाहून, आणि त्यामुळे मग पूर्ण डबाच लावलेला आहे आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आजारपणामध्ये माझ्या एक लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला मी आज आता माझं आजारपण कसं झालं आहे मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगणार आहे बरं का. मागच्या शनिवारी मला सकाळपासून असं काम केलं मी, म्हणजे सगळं इकडे तिकडे आले, सगळं काय काय केलं. दुपारी जेवण झाल्यावर मी झोपून उठले, ती अंगात टेम्परेचरच होतं. मग ताप एवढा भरला, ठीक आहे म्हटलं, एक गोळी खाल्ली, रात्री जेवले, दुसऱ्या दिवशी उठले तर प्रचंड अंग दुखत होतं. म्हणजे अंग कसं दुखत होतं माहिती आहे का, कोरोनाच्या काळात आपण व्हॅक्सिन घेतल्यानंतर कसं अंग दुखायचं की नाही, तसं ते जाऊन तसं ते अंग दुखत होतं प्रचंड. म्हणजे पाठ आणि कंबर अशी अक्षरशः तोडत होती. मग म्हटलं की हे काय खरं नाही. आपलं रविवार होता तरीसुद्धा म्हटलं की दवाखान्याला गेलंच पाहिजे. तिथं गेल्यावर ते म्हणले आता सगळे पेशंट तिथं तसलेच होते रविवार असूनसुद्धा. म्हणजे अंग दुखतंय, कुणाचे हाडच हलत म्हणजे हातच हलत नव्हता, म्हणजे अशी सूज आहे. चिकनगुनियाला वगैरे कसं होतं ना, तसं सगळ्यांचं झालं होतं. मला फक्त कंबर आणि पाठ अशी प्रचंड धरल्यासारखी झाली होती, एका बाजूनी मानही धरल्यासारखी झाली होती. आणि खूप मला पेन होत होतं, म्हणजे ठणकत होतं. मग मी त्यांना म्हटलं, अगदी लस घेतल्यावर जसं झालं ना, वॅक्सिन घेतल्यावर, तसं सेम टू सेम व्हायला लागलं आहे. आणि मग अर्थातच मग त्यावेळेला डिहायड्रेशन होतं. तोंडामध्ये त्या दिवशी मला चहासुद्धा गिळता येईना. सकाळी चहा आणि एक बिस्किट खायचं होतं, तर अक्षरशः ते बिस्किटसुद्धा मी पाण्याबरोबर गिळलं, चहा गिळायला येईना. मग माझ्या लक्षात आलं की आपण डॉक्टरांच्याकडे गेलंच पाहिजे. नाश्ता तर करूच शकले नाही, कारण गिळताच आलं नाही मला, असं खाली जातच नव्हतं, पाण्याने ढकलूनसुद्धा जाईना. म्हटलं हे काही बरोबर नाही, लक्षण चांगलं नाही. आणि त्यात रविवार, आणि आपण सगळेजण 2-2 राहतो. मग त्यामुळे मग म्हटलं की कुणाला टेन्शन देण्यामध्ये काही पॉईंट नव्हता. मग सरळ गेले, सलाईनही लावलं त्या दिवशी मला. परत दुसऱ्या दिवशीसुद्धा, म्हणजे सकाळी मी त्या दिवशी रविवार असून सुद्धा सगळ्या तपासण्या करून घेतल्या, ब्लड वगैरे सगळं तपासून घेतलं. लगेच संध्याकाळी सलाईन लावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत सलाईन लावलं. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन, आणि आपल्याला डिहायड्रेशन झालं होतं त्यामुळे. आणि उलटी मळमळ प्रचंड होतं. उलटी होत नव्हती, नुसती मळ, नाशिया. तर ते व्हायरलच होतं. तर त्यामुळे मग त्याच्यासाठी त्याने तीसुद्धा औषधं घातली त्यांनी. मग तेवढंच
औषध त्याच्यात जेवढा वेळ होतं तेवढा वेळात मला जेवढं काही खाता आलं तेवढं खाता आलं, नंतर परत नाहीच. असे एकूण माझे आठवडाभर वाया गेला. आठवडाभर म्हणजे पहिल्या दिवशी प्रचंड म्हणजे ताप थोडा 100पर्यंतच होता, पण ताप, अंगदुखी. दुसऱ्या दिवशी जरा खोकल्याची ठसक सारखी ठस 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 ठस. आणि मग तिसऱ्या दिवसापासून नॉशिया जो सुरू झाला तो कमीच झाला नाही. मग आता सगळ्या तपासण्या झाल्या, सगळं झालं, ECG झालं, सगळं झालं. आणि बरोबर आज 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि मॅजिक झाल्यासारखं आज सकाळपासून मी फ्रेश आहे, मॅजिक असल्यासारखं. म्हणजे तेव्हाच मला तिथे सगळ्या पेशंटना बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी बोलल्यावर. आणि डॉक्टरही म्हणले आठवडाभर तुमचा खराब जाणार आता. आणि तसंच झालं. 1 आठवडा माझा अतिशय, म्हणजे मी त्या गॅससमोरसुद्धा उभं राहू शकले नाही. कशी बशी अंघोळ करायची, कपडे घालायचे, झोपायचं, अंघोळ करायची, कपडे घालायचे, झोपायचं, एवढं एकच काम. आणि जेवण खाण तर अर्थात तुम्हाला माहिती आहे, डबा मागवला होता तर शक्य असेल तेव्हा पाण्याबरोबर ढकलायचं, औषध घ्यायचं, गोळ्या घ्यायच्या, मळमळ कमी व्हायच्या गोळ्या घ्यायच्या, आणि पटापट तेवढं थोडंसं का होईना अन्न पोटामध्ये गेलं पाहिजे. आणि सारखी ती ORS, ओरल रिहायड्रेशन थेरपी सारखी केलेली आहे. सारखं ते सायरप घेतलेलं आहे. आपण इलेक्ट्रॉनलच घेतो तर ते सारखं मी घेतलं, थोडं घेऊन, कारण की सलाईन तरी किती लावणार ना. तर अशा प्रकारे माझे आठवडाभर हा माझा असा फारच आजारीच गेला म्हणायचं काही हरकत नाही. व्हायरलचं आत्ता आहेच सगळीकडे. आपण म्हणतो याला की हवा बदलमुळे होतं आहे किंवा एकतर तसंच म्हणायचं काहीतरी. पण ठीक आहे. आज मी 8 दिवसांनी बागेमध्ये आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अफाट बाग वाढलेली आहे, म्हणजे पसरलेली आहे सगळी. तर काल एका मी माळ्यालाही बोलवलं, तो म्हणला 3000 रुपये घेणार स्वच्छता करायला आणि कटिंग करायला. आणि त्याच्यानंतर दर महिन्याला येणार, आठवड्यातनं एकदा, आणि 2000 रुपये तुम्ही आम्हाला द्यायचे, दरवेळेला 500 रुपये द्यायचे. आणि मी म्हटलं मग तुम्ही काही वेळेला बुडवलं तर काय करायचं, तर म्हणले ते काही धरायचं नाही, महिन्याला तेवढे द्यायचेच, म्हणजे तुम्ही महिन्यातनं एकदा या किंवा 4 वेळा या द्यायचे. मग मीच ठरवलं, म्हटलं की एवढी काय गरज आहे उगाचच. आता जरा आपण बरं व्हायला लागलेलो आहोत तर रोज थोडं काढावं. आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणचा इथला असा पूर्ण भरलं होतं, हे असं पूर्ण असं सगळं भरलं होतं हे. तर मग आता हे असं हलकं थोडंसं मी ठेवलेलं आहे. हे बघा, ही फुलं आहेत, तुम्हाला माहिती आहे ना, ही फुलं तुम्ही बघितली आहेत की. तर ह्या फुलांनी आणि एक 15 दिवसांनी सगळं हे झाड भरून जाईल. तर आणि ही छोटी फुलं पण ह्याला येणार आहेत, चमेली, जाई जुई वगैरे अशी. तुम्ही म्हणता की मॅडम एवढी फुलं आहेत, मस्त गजरा करा, घाला, मस्त घाला, असं तुम्ही मला म्हणत असता. ते मला माहिती आहे काय, थांबा दाखवते असतील तर. याच्या आतमध्ये ना असे बारीक किडे असतात. हे बघा, हे दिसले का किडे, हे किडेच आहेत. हे बघा, बारीक कीड असते बरं का याच्यावर आहे तो कोळी आहे, पण बारीक कीड असते, कीटक असतात आणि ते चावतात केसामध्ये. त्यामुळे मी अजिबात डोक्यात फुलं बिलं काही घालत नाही. हे काढलं की याच्यात लक्षात येईल तुम्हाला की याच्या आतल्या बाजूला बारीक किडे असतात. त्यामुळे मी कुठलंच डोक्यामध्ये कधीच काही असं गजरा बिजरा करून घालत नाही. तर इतका प्रचंड खाजतं ना की काय विचारू नका. फोड उठतात, खाजतं, ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही आणि अस्वस्थ होतं. तर अबोली पुष्कळ उठलेली आहे आता. आणि ही जी आहे ही गुलबक्षी आहे. तर आता इकडची सगळी गुलबक्षी ठेवूया आणि बाकी आता इकडचं जरासं आता हे जे आहे ना, हे सगळं मी आता स्वच्छ करणार आहे. रोज आता थोडं करीन. एवढं 3000 रुपये कोण वाया घालवणार. आणि दर महिन्याला 2000 रुपये कशाला वाया घालवायचे. त्याच्याऐवजी कष्ट करायचे, काम करायचं, म्हणजे आपल्या उन्हामध्ये बागेमध्ये व्यायाम पण होतो आणि शरीराला हालचाल होते. वेगळं योगासन वगैरे काही करण्याची गरज नाही. इथं ही कोरफड, इथं हे गोकर्ण होतं बरं का, गोकर्ण. पण तुम्हाला माहिती आहे का, हे गोकर्ण एकदा असं वाढलं का नाही की इतकं प्रचंड वाढतं की काय बाकी कशाला ते वाढूच देत नाही. आणि त्याच्या त्या बिया खाली पडून नुसतं प्रचंड गोकर्ण येतं. तर त्यामुळे हे आता काल गोकर्ण थोडंसं काढून टाकलेलं आहे. माझ्याकडे माझ्याकडे प्रचंड होतं. म्हणजे ही जी संपूर्ण हे होतं ना काय फेन्सिंग म्हणजे कंपाऊंड, त्याच्यावर सगळं
गोकर्ण होतं. हे बघा, हे दिसेल तुम्हाला वाळलेलं. तर ते सगळं काढलं मी. म्हटलं नको, ते गोकर्ण नको. मग मी काय करते, असं एखादा गोकर्णाची काडी आहे ना, ती अशी एखाद्या झाडावरती वगैरे अशी सोडते आणि तेवढंच ते सुंदर दिसतो. आणि तेवढीच एक 4 फुलं तर नक्कीच मिळतात. तर हे सुद्धा जे झाड आहे ना, हे असं पूर्ण इथनं असं वाढलं होतं. इथून इकडे जाता येत नव्हतं. तर त्यामुळे तेही मी सगळं काल काढलेलं आहे. एवढंच ठेवलेलं आहे काल. म्हणजे ऑलरेडी मी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर याला आता मोगऱ्याचा बहार सगळा गेलेला आहे. तर आता हे कटिंग करून टाकायचं सगळं. आता येत नाही ते. आता हा गुलाब एकदमच वाढला बघा. या 8 दिवसामध्ये प्रचंडच गुलाब हा मस्त वाढला. गवती चहा तर काय सुंदरच. गवती चहाचं काय असतं माहिती आहे का, गवती चहाला कुत्री फार येतात. आता हे इकडनं वगैरे अशी ना कुत्री येतात अशी इथनं बाहेरून, आणि हा गवती चहा खातात. गवती चहाला तोंड लावतात ना, त्यामुळे तो गवती चहा घ्यायचा म्हणजे इतकी घाण वाटते खरं. धुवून घ्यावा लागतो. गवती चहा प्रचंड खाते. हे बघा, आता हे असे तुकडे तुकडे आहेत ना, हे सगळे असे अर्धवट दिसत आहेत. हे सगळे कुत्र्यांनी खाल्लेले आहेत. हे सगळे असे हे कुत्र्यांनी खाल्लेले आहेत. त्यामुळे मग आम्ही काढताना काय करतो, अशी अखंड पात बघतो आणि ही अशी अखंड पात काढायची. अर्धवट तुकडे तुकडे असतील ते खायचे नाहीत, काढायचे नाहीत, कारण की ते कुत्र्यांनी खाल्लेले आहेत. कुत्री गवती चहा प्रचंड खातात, प्रचंड. आता इथं सगळं कढीपत्ता भरलेलं होतं, सगळं काढून टाकलं. आता कढीपत्ता तर माझ्याकडे एवढा प्रचंड आलेला आहे, एवढा प्रचंड आलेला आहे. आता हे पांढऱ्या फुलांचं झाड तुम्हाला माहिती आहे, तगर आहे. इतकं वाढलं आहे. एक तगर असला आणि एक जास्वंदी असली ना की बस, सगळी काय दुसरं लागतच नाही असं आहे. पण आता अजिबात म्हणजे अजिबात एकही फूल नाही. हे बघा, हा बेल किती वर गेला आहे. आणि हा बेलच आहे बरं का. कोणतरी म्हटलं हा बेल नाही, हा बेलच आहे. तो दुसरा काटेरी बेल तो वेगळा, आणि हा बेलच आहे. तर वर गेला आहे मस्तपैकी. आता हा श्रावणामध्ये लोकांना लागतात ना बेल, लोक घालत असतात, तर त्यांच्यासाठी हा ठेवलेला आहे. हे जास्वंदी आहे खाली बघताय. आणि ही इथं दुर्वा आलेले आहेत. जरी पायात आलेल्या असल्या तरी इथं दुर्वा आलेले आहेत. त्यामुळे ह्या वेळेला दुर्वा आपल्याला भरपूर आहे. आता तुम्हाला माहिती, मी हे सगळं बसून काढलं होतं 15 दिवसापूर्वी आणि आता परत उगवलेलं आहे. सारखं तरी किती काढायचं असं होतं ना. पण ठीक आहे. हे बघा, नुसता हा सगळा कढीपत्ता. ही आहे ना, ही लाल जास्वंद आहे. ही पांढरी जास्वंद आहे. त्याच्यात मोगरा आलेला आहे, भरलं आहे झाड. आणि हे निसर्ग आहे ना, असा हा जो वेडावाकडा वाढलेला असतो ना, हे ना खूप मज्जा येते बरं का बघायला. ते अगदी वेल डिझाईन्ड गार्डन जे असतं ना, मेंटेन्ड, ते मला नाही आवडत स्वतःला. मला हे असं वेडवाकडं मस्त पसरलेलं. हे बघा कसलं पसरलं आहे बघा. असं कुठंतरी दुसऱ्या गावाला आपण गेलो आहे, जंगलात गेलो आहे, असं सगळा फील येत असतो ह्याला बरं का. हा बघा किती सुंदर फील येतं. हे बघा, वेडीवाकडी वाढलेली झाडं इतकी सुंदर दिसतात आपल्याला. ते लगेचच सुंदर छान आकार दिलेलं असं वाटतं. म्हणजे तशी तर मला नाही वाटत ती बाग. तर ती काय बाग वाटत नाही. ही बाग जी अशी वेडीवाकडी भरपूर वाढलेली आहे ती बाग. ही बघा, वरतीच थोडी फुलं आहेत. ही फुलं आहेत ही तर कांडीत टोचली ना तरीसुद्धा लगेचच हे झाड येतं बरं का. कांडी नुसती टोचायची अवकाश की लगेच हे झाड येतं. तर बघा, हे किती सुंदर फुलं आहे. ही जास्वंद तर कसला मोठा आहे बघा. हा बघा, हे कण्हेर आहे, ही जास्वंद आहे, भरलं आहे सगळीकडनं. आता तुम्ही म्हणाल हे काय प्लास्टिक आहे, तर काहीतरी कुठंतरी ठेवायला जागा पाहिजेच ना, म्हणून ठेवले. लगेच त्याच्यावरती भरपूर बायका आता लगेचच टीका करतील. कोपऱ्यात प्लास्टिकच आहे, घाणच आहे, स्वच्छच नाही आहे. स्वच्छ आमची बाग स्वच्छ नाही आहे. बघायची तर बघा, नाही तर नका बघू. आम्ही ही आमची बाग अशीच ठेवणार. आणि बघा, हे आहे ना, हे संक्रांतीच्या फुलाचं झाड. ह्याच्यावर प्रचंड पक्षी, प्रचंड मधमाशा. तुम्हाला मी मागे पण परवा दाखवलं. हे बकुळीचं झाड या 15 दिवसात आणि मोठं झालं. हे पपईचं झाड. आता हे पेरू सगळे मोठे झालेत. सगळे पेरू मोठे व्हायला लागलेले आहेत, पडायला लागलेले आहेत खाली. ॲक्च्युली पपई तर काय आहे, ह्यावर्षी भरपूरच वाटायला लागेल. ॲक्च्युली भरपूरच लागणार आहे ती. तर आत्ता खरं सांगायचं तर मला हा 8 दिवसानंतर बागेमध्ये झालेला हा जो बदल आहे, हा सगळा मला तुम्हाला दाखवायचा होता. आणि माळी वगैरे लावणं हे प्रॅक्टिकली नाही शक्य. माळी लोक येत नाहीत.
दुसरी गोष्ट म्हणजे माळी लोकांना नेमकं आपल्याला कधीतरी काहीतरी वेळ असतो, आपल्याला बागेत काही काम करायचं असतं आणि त्यावेळेला ते माळी लोक अजिबात येत नाहीत. मग आपल्याला एकट्यालाच ते सगळं काम करावं लागतं आणि मग आपल्याला ते रागराग होतो. माझ्याकडे पूर्वी जवळजवळ 50 कुंड्या होत्या या माळी लोकांच्या भरोशावरच, की त्यांना ते गार्डन म्हटलं की नाही लगेच कुंड्या पाहिजे, सगळं पाहिजे, छान पाहिजे. मग 50 कुंड्या होत्या माझ्याकडं. काहीतरी हळदी कुंकू असलं काय असलं की हे माळी लोक येणारच नाहीत. म्हणजे ते इतकं काहीतरी दिसणार ना, अस्वच्छ वगैरे. आणि मग नंतर कार्यक्रम झाल्यानंतर ते येणार. आणि मग बघितलं कुंड्याच देऊन टाकल्या मी, सगळ्या वाटूनच टाकल्या. आणि ज्यांना मेंटेन करायच्यात त्यांनी करू देत मेंटेन कुंड्या. आता एक 2-4 कुंड्या ठेवल्यात. जवळजवळ 50 कुंड्या होत्या, मस्त होत्या. तर तुम्हाला सांगायचं होतं, आजार आत्ता सगळीकडे आहेत आणि एकदा तुम्ही आजारी पडला की तुमचे 8 दिवस खूप वाया जाणार आहेत. औषधं, इंजेक्शनं वगैरे जे शक्य आहे ते सर्व घ्या आणि बरे व्हा. आणि अफाट अशक्तपणा येतो, ह्याला अफाट अशक्तपणा येतो. आता तुम्हाला खुडखुड आवाज येत असेल म्हणून आता आपण व्हिडिओ बंद करूया. पण येऊ दे. तर अशक्तपणा अफाट येतो, फार टेन्शन काही घेऊ नका. हे येणारच आहे अफाट अशक्तपणा. आणि हवा बदल झालेला आहे, कोरोनाचा व्हेरियंट आहे, त्यामुळे आजारी पडणं अगदी साहजिक आहे. तर घ्या, स्वतःची काळजी घ्या.